गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ऐकू येत होतं ना? जरा आवाजाचा काहीतरी मला भाव वाटला. येतंय, छान ऐकू येतंय. ठीक आहे. आपण गेल्या वेळेस 30 पर्यंत पाहिलं होतं की शिष्याला सद्गुरूंनी अनुग्रहाच्या साह्याने प्रत्यक्ष अनुभव आणून दिला. आणखीन मग शिष्य श्रीगुरूंची स्तुती करतोय. शेवटचा 30वा तो म्हणाला की कैवल्याचा दानी तुची एक त्रिभुवनी, संसार दैन्य जयाचे नि देशोधडी होय. पण आता पुढे तो विनंती जी करतोय ती महत्वाची आहे की आता राऊळे ऐसे करावे, ते सुख मागुते मज देयावे, तेची होवोनी असावे मिया निरंतरची. की मला प्रार्थना आता करतोय. काय प्रार्थना करतोय? की तुम्ही मला जे सुख दिलत, तुम्ही जो मला अनुभव आणून दिलात तो तुमच्या सामर्थ्याने आणून दिलात, पण तो गेला. आता तो टिकलेला नाहीये. मला अनुभव आला, मला ते कळलं की हो इथे सुख असं आहे, खूप सुख आहे इथे, पण आता मला तो अखंड अनुभव हवाय. आणि तो अखंड कसा मिळेल ह्याचा मला उपाय सांगावा, म्हणजे मी पूर्णपणे सुखरूप होऊन राहीन, कायम सुखरूप होऊन राहीन, कायम मला तसा आनंद मिळेल. शिष्याची विनंती आहे. केवळ एकदा सुखाचा अनुभव आला म्हणजे मी पोचलो असं त्याला वाटलं नाही. त्याने काय सांगितलं की अनुभव तुम्ही दिलात तो तुमच्या शक्तिपाताच्या सामर्थ्याने मिळालेला आहे मला आनंद, पण मला आता जो हवाय तो तसा कायम टिकावा. दुःख मला कधीच नको, कायम आनंद, अखंड आनंद. ती स्थिती माझी कशी राहील ह्याचा उपाय मला द्या. म्हणजे शिष्य असा नाही म्हणाला की एकदा तुम्ही मला अनुभव आणून दिला, आता तुम्हीच मला कायमचा अनुभव आणून द्या. अशी जादूची कांडी फिरवायला शिष्य सांगत नाहीये. चांगला शिष्य आपली अपेक्षा असते ना, म्हणजे माझी तरी असते की श्री गुरूंनी डोक्यावरती हात ठेवला की मला तसा अनुभव आला पाहिजे. श्री गुरूंनी माझ्याकडे पाहिलं की मला तसा अनुभव आला पाहिजे. तसं नसतं. श्री गुरूंनी इथे शिष्याला सांगितलं ना की एकदा अनुभव आणून दिला, पण त्याच्यानंतर शिष्य म्हणतोय की मी काय करावं म्हणजे मला तो अखंड अनुभव राहील. ते ज्ञान, तो अनुभव, तो दृढ होण्यासाठी, तो कायमचा टिकण्यासाठी. कायमचा टिकणं म्हणजे शिष्य जसा पूर्णपणे देहभान विसरून त्या निर्विकल्प समाधीत गेला होता तसा नाहीये. कायमचा टिकणारा जो आहे ती चालती बोलती समाधी आहे, ज्याला बाध समाधी असं म्हणतात. आणि जिथे देह तादात्म्य, जगत सत्यत्व ही सगळी बंधनं आपली तुटतात आणि मी ब्रह्म आहे हा पूर्ण निश्चय होऊन जातो. तर शिष्य सांगतोय की मला हा अनुभव अखंड पाहिजे, असा मी काय करू मला सांगा, त्याचा मला उपाय सांगा, मला कायमचं सुखरूप होऊन राहायचंय. पुढे तो सांगतो की ते सुख किमात्मक, कैसे मिया जाणावे सम्यक, तरी जी कृपापूर्वक निरोपावे माते. ते जे मला सुख तुम्ही अनुभव दिलात ते कसे आहे, त्याचं काय स्वरूप आहे, मला सुख झालं हे कळलंय, पण मला त्यावेळेस काहीच कळलं नाही. ज्यावेळेस असा अनुभव येतो, ज्यावेळेस निर्विकल्प समाधी लागते, विकल्पचा अर्थच द्वैत आहे, पर्याय आहे. तिथे कसलाही विकल्प नाही, म्हणजे द्वैत नाहीये, केवळ एकमेव अद्वितीय अशा ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला होता. आणि म्हणून तो विचारतोय की मला सुख झालं हे खरं आहे, मला नंतर जाणवता येते, पण ते कसं आहे, काय पद्धतीचं आहे सुख,
त्याचं काहीच आम्हाला कळत नाहीये. सुखाचा अनुभव दिलात, पण ते आहे तरी कसं, कुठून आलं, काय पद्धतीचं आहे, स्वरूप काय आहे त्याचं, आणखीन ते मी कसं काय जाणायचं, त्याचं स्वरूप जाणायचं, ते काय आहे हे कसं मला कळायचं. तेव्हा आता माझ्यावरती आपण कृपा करा, आणखीन मला हे सांगा. म्हणजे तो आता पर्यायाने जीवब्रह्मैक्याविषयी आणखीन ब्रह्माच्या स्वरूपाविषयी प्रश्न विचारतोय. त्याला सुखाचा अनुभव आलाय, पण तो अनुभव कायमचा येण्यासाठी मी आता काय करावं हा एक मुद्दा. आणखीन ते सुख कुठून आलं, कसं असतं, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं आता तो विचारतोय. एवढंच तर झालं म्हणजे समाधान म्हणून बसणारा नाहीये, त्याला पूर्ण हवाय. मुलं असतात ना, लाडू दिला, समजा तुकडा दिला, एखादा चकलीचा तुकडा दिला, नाही चालत त्यांना, त्यांना पूर्ण गोल लागते. तसं आहे की एक छोटासा कुठेतरी आपल्याला ग्लिम्स म्हणूया, अनुभवाचं मधाचं बोट श्री गुरूंच्या कृपेने चाकता आलं, तर आता ते कायम कसं मिळेल, त्याचं स्वरूप काय आहे हे शिष्याला हवंय आता. आणि ते कायम मिळेल त्याच्यासाठी मेहनत करायची त्याची तयारी आहे, साधना करायची त्याची तयारी आहे. यैसी प्रार्थना ऐकवणी श्री गुरु तोची कामधेनू, दुभे मोरसे दाटवणी शिष्य वच्छासी. इथे शिष्याला वासरू म्हटलेलं आहे, कामधेनूचं वासरू. गुरु म्हणजे कामधेनू. कामधेनू काय करते, जी इच्छा असेल तर ती पूर्ण करते. समर्थ सांगतात की कामधेनूचे दुभते निक्कामासी न लगे. जो निष्काम झालेला आहे, ज्याला कसली कामनाही नाहीये, त्याला कामधेनूचा काय उपयोग आहे. पण ही जी कामना आहे शिष्याची, याला संवादी असं म्हणतात. संवादी म्हणजे आपल्याला तो शेवटी कामनाच आहे, म्हणजे भ्रमच आहे तो, पण तो संवादी आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे उद्दिष्ट आहे, जो अखंड आनंद रूपता हवी, त्या आनंद रूपतेकडे नेणार आहे ते. तो विचार जो आहे, ती जी इच्छा आहे, ती त्याला कायम आनंद रूपतेकडे आणि पूर्ण निष्कामतेकडे घेऊन जाणारी आहे. बाकीच्या ज्या जगातल्या इच्छा असतात, तर त्या ह्या इच्छेपासून आपल्याला दूर ठेवतात. जगातल्या कुठच्याही गोष्टीची इच्छा आपल्याला परमात्म्याच्या इच्छेपासून दूर ठेवते. त्यामुळे त्याला विसंवादी असं नाव आहे. आणि हा जो मागतोय, तर ही कामना पूर्णपणे संवादी आहे. त्याला केवळ आत्मसुख हवंय आणि तिकडे नेणारी त्याला इच्छा झालेली आहे. म्हणून अशा जो कामधेनूचा वासरू आहे, श्री गुरु कामधेनू आहेत. इच्छिलेलं म्हणजे कुठच्या बाबतीत, आम्ही मागू नये तर की मला एवढाच पगार आहे, आता माझा पगार चौपट व्हावा, किंवा माझं एकच घर आहे, मला आणखीन महाबळेश्वर मध्ये पण घर हवंय, मला एक मुंबईत फ्लॅट हवाय, पुण्यात एक बंगला हवाय. म्हणजे श्री गुरूंनी पूर्ण करायच्या का असल्या कामना, ह्या कामना नाही आहेत. कामधेनू रूप श्री गुरु जे आहेत, तर त्यांना ते काय द्यायला बसलेले आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत, आम्ही केशर कस्तुरीचं दुकान घातलंय, पण लोक हिंगजिरं मागतात. श्री गुरूंच्याकडे बाकी कुठचीही गोष्ट मागणं म्हणजे केशर कस्तुरी सोडून हिंगजिरं मागणं आहे. हा शिष्य मात्र अत्यंत अधिकारी असल्यामुळे त्यांनी जे मागितलंय, तर ते त्या सुखाचा सोर्स मागितलाय. सुख कुठून आलं, त्याचं स्वरूप काय आहे हे मागितलेलं आहे. आणि म्हणून कामधेनू रूप श्री गुरु जे होते, तर त्यांना श्री गुरूंचा काय म्हणूया भरून आलं, त्यांना दूध भरून आलं. म्हणजे त्या शिष्याला हे सगळं द्यावं आपण, ही इच्छा त्यांच्या मनात दाटून आली. आणि ती कामना श्री गुरु पूर्ण करायला निघाले. मग काय बोलिला तो योगेंद्रू, बारे तो पूर्ण चंद्रू,
तुवा माझा बोध समुद्रू कैसा उल्हासिला. ती विनंती ऐकल्यावर ते जे योगिंद्र, योग्यांचा इंद्र म्हणजे योग्यांचा सम्राट म्हणजे योगीराज, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ योगी. योगी म्हणजे ज्याचं जीव आणि ब्रह्मैक्य साधलेलं आहे तो योगी. आणि तो सुद्धा अत्यंत श्रेष्ठ, पूर्ण त्या स्वरूपात स्थिर झालेला, सहज स्थिती लाभलेला, सहजावस्था ज्याला मिळालेली आहे असा तो योगींद्र. तर ते त्याला म्हणाले की तू पूर्णचंद्र आहेस. पूर्णचंद्र म्हणजे तुझ्यात कला कुठलीही कमी नाहीये. तुला केवळ परब्रह्म हवाय आणि परब्रह्म हवाय. जरा जरी कुठची कामना शिल्लक असती तरी एक कला कमी असते तुझ्यातली, पण तसं काहीही नाहीये. तू श्रेष्ठ अधिकारी, उत्तम अधिकारी आहेस. जिज्ञासा तुझ्या ठिकाणी परिपूर्ण आहे. तू पूर्ण चंद्रासारखा आहेस आणि त्यामुळे माझ्या बोधाच्या, माझ्या ज्ञानाच्या समुद्राला भरती आली. आपल्याला माहिती आहे की चंद्राच्या वरती, तिथीवरती समुद्राची भरती आणि ओहटी अवलंबून असते. रोज बदलत असते तिथीप्रमाणे ती. तसं श्री गुरु इथे सांगतायत की तू पूर्ण चंद्र असल्यामुळे माझ्या पूर्ण भरती आलेली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्राचं उधाण म्हणतात. आणखीन ते बाकीच्या दिवसांच्या भरतीपेक्षा सुद्धा जास्त मोठी भरती असते ती. जमिनीच्या ह्याच्यात वाळूवरती बरीच आत येते अमावस्या आणखीन पौर्णिमा. म्हणून श्री गुरु सांगतायत की तू पूर्ण चंद्र आहेस आणि तुझ्या पूर्ण चंद्राच्यामुळे पौर्णिमा आहे, त्यामुळे माझ्या बोध समुद्राला उधाण आलाय. उधाण म्हणतात त्याला. म्हणजे मोठी भरती जी असते ना त्याला उधाण असं नाव आहे. आणि हे तुझ्यामुळे घडलंय. तुझी निर्मळ गुणासी उपमा नाही काहीसी, तरी बोली जाईल जे निजमानसी दृढ धरावे. ते निजमानसी दृढ धरावे. श्री गुरूंना असा शिष्य हवा असतो. म्हणजे शिष्य पुष्कळ असतात, पण असा शिष्य मिळाला की श्री गुरूंना आपल्या ज्ञानाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. याच्यासाठी केला होता एवढा अट्टहास असं वाटतं. म्हणजे श्री गुरूंना जे अनुग्रहाची आज्ञा होते ते त्यांच्या गुरूंकडनं किंवा ईश्वराकडनं अशी ती आज्ञा होत असते. ते आपणहून कधीही अनुग्रह द्यायला जात नाहीत. आणखीन हा जो अनुग्रह दिला तर त्याचा सार्थक करणारा असा त्यांना शिष्य मिळाला. आणि म्हणून ते अत्यंत प्रसन्न झाले, पूर्ण प्रसन्न झाले. आणि शिष्याचं कौतुक तिथे केलंय त्यांनी. गुरूंकडनं कौतुक ऐकणं म्हणजे फार रेअर असतं, मोठी पर्वणी असते असं आपण म्हणूया. कारण एकनाथी भागवतात अशा पद्धतीने की दुसऱ्या कोणाची स्तुती देखील करू नये आणि निंदा करू नये तर नाहीच नाही, ते महापाप आहे. पण स्तुती सुद्धा करू नये. का नाही करू? तिथे द्वैत येतं, त्यामुळे स्तुती करू नये. कोणाचीही स्तुती केली म्हणजे तो वेगळा मी वेगळा, पण श्री गुरु जे कौतुक करतात ते सगळीकडे आत्मभावनेनेच बघत असतात. त्यांचं जे असतं ते वेगळं असतं. शिष्यांनी पुढे जावं या दृष्टीने ती कौतुकाची थाप असते. म्हणून ते म्हणतायत की तुझी निर्मळ गुणाची उपमा नाही. तू तुझे गुण जे आहेत, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व संपूर्ण तुझ्याकडे आहे. कुठलीही कमी नाहीये गोष्टी. पुष्कळांच्याकडे विवेक असतो, वैराग्य नसतं, कधी शमदम नसतात. जे नसेल ते आपल्याला आपल्यावरती लक्ष ठेवून आपल्यात जे कमी आहे तर ते मिळवायला लागतं. म्हणजे कुठून मिळवायला नाही लागत, तर आपल्यातले अवगुण घालवून ते जे वैराग्य म्हणा, विवेकाची सवय करून घ्यायला लागते. शम दम सवय करून घ्यायला लागते आपल्याला. श्रद्धा डळमळीत असली तर वाचन करायला लागतं. त्या वाचनाच्या साह्याने
विचारांच्या साह्याने श्रद्धा दृढ करायला लागते. हे सगळं आपल्याला करायला लागतं. पण हा जो शिष्य आहे त्याच्याच ठिकाणी असा अवगुण शिल्लक नव्हता. तो पूर्णपणे साधन चतुष्टय संपन्न होता. म्हणून ते म्हणतायत की उपमा नाही काहीसी तुझ्या निर्मळ गुणासी. तुझ्यासारखा दुसरा नाहीये कोणी. फार क्वचित असा शिष्य आढळतो. आणि तू तीव्र मुमुक्षू आहेस, म्हणून मी तुला जे आता सांगतो तर ते सगळं नीट ऐकून घे आणि साठवून ठेव. नाहीतर माझं तरी काय होतं, नळी फुंकली सोनारे असतं ना, इकडून तिकडे गेले वारे. ऐकलं, समजलं, तिथल्या तिथे परत विसरले. काही उपयोग होत नाही अशा गोष्टींचा. माझं हे अगदी नक्की होतं. पण हा जो शिष्य होता तो असा नाही. तो त्याच्या बाबतीत श्री गुरु म्हणतायत की मी जे तुला सांगेन तर ते तू साठवून ठेव, ते विसरू नकोस आणि त्याप्रमाणे वाग. नुसतं ज्ञान ऐकून बुद्धीमध्ये ठेवलं आणि मला आता कळलं, झालं काम, अशा भ्रमात राहू नये. कितीही कळलेलं असलं, शब्दज्ञान कितीही जरी झालेलं असलं तरी तेवढं पुरेसं नसतं, कधीच तेवढं पुरत नाही. आणखीन म्हणून श्री गुरु सांगतायत की ते बुद्धीमध्ये साठव, बुद्धीमध्ये साठव. याचा अर्थ बुद्धीचे निर्णय त्याला धरून असून देत. बुद्धी निर्णय घेते, त्यानुसार आपण वागतो. तेव्हा बुद्धीचे निर्णय मी जे सांगतोय त्या तत्वज्ञानाला अनुसरून असून देत. त्या तत्वज्ञानाने जे मिळणार आहे तुला तर ते मिळेल अशा पद्धतीचे तुझे निर्णय असून देत, नाही तशी तुझी वागणूक असून देत. थोडक्यात तुवा महासुख लाधले ते गुरुदीक्षा फळले, जे परब्रह्म अनुभवले तुझ स्वानुभवे चिपै. आत्ता तुला अनुभव आला, महासुखाचा अनुभव आला. असं सुख कुठेही नाही, अशा सुखाचा तुला अनुभव आला. पण तो गुरुदीक्षा फळले म्हणजे गुरूंच्या अनुग्रहाच्या सामर्थ्यामुळे, गुरूंच्या सामर्थ्याने तुला तो अनुभव आला. पण एक लक्षात घे की ज्याचा तुला अनुभव आला, ज्या सुखाचा, ज्या परब्रह्माचा, ज्याच्याशी ऐक्याचा तुला अनुभव आला, ते वेगळं नाहीये. ते तुझं स्वरूप आहे. ते मी तुला बाहेरनं कुठनं आणून दिलेलं नाहीये, तर तुझ्याच स्वरूपाचा तुला अनुभव आणून दिलाय. ब्रह्माच्या बाबतीत हे फार महत्वाचं आहे की जे आपलंच आहे ते आपल्याला मिळाल्यासारखं होतं. चष्मा नेहमी हरवतो माझा आणि नंतर मी म्हणते अरे सापडला. सापडला म्हणजे काय, कुठे गेला होता का तो? तो होता तिथेच होता. मी जाता येता हातातनं काढून ठेवला आणि तो कुठे ठेवला विसरलाय नेहमीप्रमाणे. मग तो मिळतो जेव्हा, तेव्हा मी सापडला म्हणते. समर्थ सांगतात की जुने ठेवणे मीपणे आकडे ना. जुने ठेवणे म्हणजे आपलं जे स्वरूप आहे ते का विसरलो? मीपणे, मी कोणीतरी वेगळं आहे ह्या पद्धतीने आपण विचार करायला लागलो आणि म्हणून माझं स्वरूप काय आहे ते मी विसरून गेलेली आहे. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. हे जे 3 गुण आहेत त्यांच्या तडाख्यात मी सापडली आहे. ते माझ्या ताब्यात नाही आहेत, मी त्यांच्या ताब्यात गेले आणि त्यामुळे ह्या 3 गुणांच्या मी पलीकडे गेलं पाहिजे, माझ्या अहंकाराच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि हे जेव्हा सगळं होईल तर त्यावेळेस ते माझं जे स्वरूप आहे ते मला परत मिळाल्यासारखं होईल. म्हणून त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती असा शब्दप्रयोग केला जातो. म्हणजे ते आहेच, ते स्वरूपच आहे माझं. जे स्वरूप आहे ते आपल्याला काढता येणार आहे का? माझा रंग आता काळा आहे. तो काळा रंग मी कितीही फेअर अँड लवली वापरलं तरी तो गोरा होणार आहे का? अशक्य आहे, कारण तो मूळचं माझं रूप आहे. तसं माझं जे आनंद स्वरूप आहे त्याचा अनुभव मला एरवी देखील येतो, विषयांच्या निमित्ताने येत असतो, पण हे मला माहीत नसतं. आणि माझं हे जे स्वरूप आहे त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे.
इथे श्री गुरु सांगतायत की हे ब्रह्म तुझं स्वरूप आहे, त्याचाच तो अनुभव घेतला. तो कोणी कोणाला कुठं तरी आणून देत नाही. याला म्हणतात प्राप्य नाही, म्हणजे मिळवायचं नाही. विकार्य नाही, म्हणजे त्याच्यात काही बदल होत नाही. संस्कार्य नाही, म्हणजे ते दुरुस्त करून किंवा संस्कार करून चांगलं झालंय अशा तऱ्हेचं नसतं ते. ते जे आहे ते मूळच आहे, ते आणायचं नाहीये, तुझं स्वरूप आहे. पण ते तू विसरलायस का? मी पण आहे. तुला ज्ञान नाहीये, तुझ्या स्वरूपाचं तुला ज्ञान नाही. तू स्वतःला देह समजायला लागलायस आणि स्वतःला देह समजत असल्यामुळे तू तुझ्या स्वरूपाला विसरलायस. छान शांत जलाशय असतो, छान प्रतिबिंब पडलेली असतात, वारा येतो किंवा काहीतरी एखादं त्याच्यात पडतंच, झाडावरनं एखाद्या, असं जर का पडलं तर त्याच्यात तरंग उठतात. आणखीन जी प्रतिबिंब असतात ते जे शांत असतं ते निघून जातं, प्रतिबिंब हलायला लागतात, स्वच्छ दिसेनाशी होतात. तसंच आपलं होत असतं. आपल्याला आपलं जेव्हा अंतःकरण असं शांत होऊन जाईल त्यावेळी त्या आत्मसुखाचा आपल्याला अनुभव येतो. तो कोणीही आणून देत नाही, तो कुठच्या तरी निमित्ताने प्रकट होतो. आतच आहे पण प्रकट होतो. पावसाळ्यात ढग असतात, यंदा अजून सुद्धा ढग आहेत थोडेफार. पण हे जे ढग असतात तर जेव्हा पूर्ण मळभ असतं, पूर्ण काळभोर आकाश असतं तेव्हाची सोडा गोष्ट. पण जेव्हा थोडेसे ढग असतात तेव्हा मधून मधून निळं आकाश दिसत असतं. मग ते आकाश तिथे आणून चिकटवलं का? त्या ढगांच्या वरती जेव्हा आपण विमानातनं जातो तेव्हा आपल्याला ते आकाश दिसतंच. ढगांनी केवळ ते झाकलेलं असतं, त्याच्यातून मधूनच कुठनं तरी ढग बाजूला जरा सरकले की निळं आकाश दिसतं. तसं आपल्या परब्रह्माचं आहे, आपलं स्वरूप जे आहे ते आहेच. मायेचा, त्या अज्ञानाचा, अविद्येचा म्हणा, अहंकाराचा म्हणा, तो जो पडदा आला, ते जे ढग आले मध्ये, त्याच्यामुळे ते झाकल्यासारखं झालं. पण कुठच्या तरी निमित्ताने, गाढ झोपेत म्हणा किंवा एखाद्या विषयाच्या निमित्ताने जर असं चित्त शांत झालं की ते सुख प्रकट होतच. तो अनुभव कोणी आणून दिलेला नाही, तो स्वयंभू आहे, स्वयंप्रकाश आहे. तो प्रकाशित करायला लागत नाही. म्हणून ते सांगतायत की जेथ मनासे नाही सौरसू, वाचेसी कैसा प्रवेशू. जो भेटला स्वयंप्रकाशू तुझं ब्रह्मानंद. तुला हा ब्रह्मानंद भेटला असं म्हणतात. भेटला म्हणजे काय झालं? श्री गुरुकृपेने ते मायेचं, ते अविद्येचं आवरण थोडस दूर झालं त्यावेळेपुरतं. आणि म्हणून त्यांची भेट झाली, त्याला स्वरूपाची भेट झाली. स्वरूपेसी भेटी अशी त्याला भेटली. आणखीन तो स्वयंप्रकाश ब्रह्मानंद त्याचा अनुभव त्याला आला. स्वयंप्रकाश आहे तो. स्वयंप्रकाश म्हणजे काय आहे? ज्ञानरूप प्रकाश, म्हणजे ज्ञान हा अर्थ आहे. तो ज्ञानरूप आहे, सच्चित आनंद रूप आपण म्हणतो. सत म्हणजे कायम अस्तित्व आहे त्याचं, ते नाही असं कधीही नाहीये. त्याच्या अस्तित्वामुळे आपलं अस्तित्व, जगाचं अस्तित्व हे भासायला लागतं. चित म्हणजे ज्ञान, तो ज्ञानरूप आहे. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, त्याचं ज्ञान होत नाही, त्याला कसलं ज्ञान होत नाही. तो एकमेव अद्वितीय आहे, त्यामुळे त्याला कसलंही ज्ञान होणं शक्य नाही. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये, म्हणून त्याचंही ज्ञान होणं शक्य नाही. आणि त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, आकार नाही, अशा पदार्थाचं कसं काय ज्ञान होणार? कसलेही गुण नाहीत, असं जे आहे त्याचं ज्ञान होणं शक्य नाहीये. पण तरी देखील त्याच्या ज्ञान प्रकाशात आपल्याला सगळ्याचं ज्ञान होत असतं. सूर्य आकाशात असतो, त्याला झाकणाऱ्या ढगांचा देखील त्याच्याच प्रकाशात आपल्याला ज्ञान होत असतं. सूर्य जरी झाकला गेला तरी त्या ढगांवरती आपण दुसरा प्रकाश कुठला तरी पाडून ढगांचं ज्ञान नाही करून घेत. सूर्याच्याच प्रकाशात आपल्याला ढगांचंही ज्ञान होतं.
तसंच त्या ज्ञानावरती म्हणजे स्वरूपावरती, आनंद स्वरूपावरती जरी आवरण पडलं असलं तरी ते जेव्हा कळतं, मला कळत नाही हे जेव्हा मला कळतं, ते त्या ज्ञानाच्याच प्रकाशात कळतं. मला कळत नाही हे मला त्याचंच ज्ञान होतं, त्याच्यामुळेच ज्ञान होतं. आणखीन मी ब्रह्म आहे हे देखील त्याच्यामुळेच होतं. मी ब्रह्म आहे असं वास्तविक ज्ञान कधीही होत नाही, असा बुद्धीचा निश्चय होऊ शकतो, किंवा त्याच्याशी एकरूप होऊन ज्ञान झालं असं म्हणायची पद्धत आहे. एकरूपता आली तर ज्ञान झालं असं म्हणतात. वास्तविक होण्याची क्रिया तिथे नाही. एकरूप झाल्यानंतर कसं काय सांगता येईल? पाणी पाण्यात मिसळलं, वेगळं कसं काय करून दाखवता येईल? त्या मिसळलेल्या पाण्याला मूळ पाण्याचं स्वरूप सांगता येणार आहे का? शक्यच नाही ते. म्हणून इथे जे म्हटलेलं आहे की तुला स्वयंप्रकाश ब्रह्मानंद भेटला. भेटला म्हणजे काय झालं? जेव्हा व्युत्थान झालं तेव्हा त्या शिष्याला त्याचं स्मरण झालं, त्या अनुभवाचं स्मरण झालं. तो त्या अनुभवात म्हणजे त्या आनंदात पूर्णपणे बुडून गेला होता, कारण तो आनंद रूप झाला होता. ब्रह्मरूप झाला म्हणजे आनंद रूप झाला. आनंद हे ब्रह्माचं विशेष रूप आहे, सत्य हे त्याचं सामान्य रूप आहे. आणखी त्या आनंदाचा त्याला अनुभव आला, पण तो आनंद कसा आहे, ते सच्चिदानंद रूप ब्रह्म कसं आहे हे आपल्याला वाणीने सांगता येत नाही. ते मनाला कळत नाही. मनाला गोष्टी कळल्याशिवाय, मन तिथपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला कसलंही ज्ञान होत नाही. आपण म्हणतो की नाही, माझं लक्ष नव्हतं ग, मला त्यामुळे ऐकू नाही आलं, किंवा त्यामुळे तू दिसली नाही. आपण हे म्हणतो अशा पद्धतीने. लक्ष नव्हतं म्हणजे काय होतं? माझं मन तिथपर्यंत गेलं नव्हतं, हा त्याचा अर्थ आहे. मन जर का तिथे गेलं म्हणजे होतं काय की ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मन तिथपर्यंत पोचतं. त्या पदार्थाचं ज्ञान बुद्धीपर्यंत नेऊन पोचवतं, आणि मग बुद्धीचे निर्णय ते कर्मेंद्रियांपर्यंत पोचवतं. म्हणजे मनाची दोन्ही बाजूंनी संदेश वाहण्याची कपॅसिटी आहे. विजेची तार जशी वाहते ना, तसा ज्ञानेंद्रियांची माहिती बुद्धीपर्यंत न्यायची, बुद्धीचे निर्णय कर्मेंद्रियांना द्यायचे, असं मनाचं हे काम आहे. आता इथे स्वयंप्रकाश ब्रह्माला ज्ञानेंद्रिय पोचूच शकत नाहीयेत. मन पोचत नाही, त्याचं ज्ञान होईल कसं? त्या स्वयंप्रकाश शब्दाचा अर्थच आहे की कुठल्याही प्रमाणांनी त्याचं ज्ञान होत नाही, कुठच्याही पद्धतीने त्याचं वेगळेपणाने ज्ञान होत नाही. त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. स्वयंप्रकाश म्हणजे दिवा किंवा सूर्य नाही, स्वतःचा स्वतः प्रकाशित असलेला असं आपण म्हणतो, पण वास्तविक तो लावायला लागतो. तो स्वयंप्रकाश असा नाहीये, त्याचा तो प्रकाशित नाहीये. त्याचा तो प्रकाशित म्हणजे मी लौकिक प्रकाश म्हणतच नाहीये. हा जो ज्ञान प्रकाश आहे, हा ज्ञान प्रकाश हे स्वरूप आहे, आणि हे स्वरूप स्वयंसिद्ध आहे. ते कुठच्याही प्रमाणांचा विषय होत नाही. प्रमाणांचा विषय होत नाही म्हणजे काय आहे? प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांनी जे कळतं ते प्रत्यक्ष प्रमाणांनी कळतं असं म्हणण्यात येतं. म्हणजे आपण म्हणतो की मी प्रत्यक्ष स्वतः पाहिलं, मी प्रत्यक्ष ऐकलं, हे जे आपलं सांगणं आहे हे प्रत्यक्ष प्रमाणाचं आहे. दुसरा असे म्हणजे 9 प्रमाण सांगितली जातात. अनुमान प्रमाण आहे, उपमेय आहे, उपमान प्रमाण. ही जी सगळी प्रमाण आहेत, ह्या प्रमाणांच्या सहाय्याने जेव्हा ज्ञान होतं तर तेव्हा त्याला प्रमाद ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान असं म्हणण्याची पद्धत आहे. आणि हे आपल्याला जगाच्या बाबतीतच होऊ शकतं, ब्रह्माच्या बाबतीत असं ज्ञान होऊ शकत नाही. शब्दांनी आपल्याला फक्त सांगता येतं की ब्रह्म आहे किंवा सच्चिद आनंद रूप आहे. सद्गुरू सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, आणि मग मी विचार करायला लागते की ते ब्रह्म मी असले पाहिजे. सोहम, मी आहे,
मी नक्की आहे, अशा पद्धतीचा आपला विचार होत जातो, दृढ होत जातो. आणखीन हा जेव्हा खरा दृढ होतो त्यावेळी आपल्याला तो अनुभव शक्यता असते. पूर्ण दृढ जेव्हा होतो तर त्यावेळे आपलं देह तादात्म्य आपोआप सुटतं. कधी सुटतं ते आपल्याला कळत नाही. जगातलं सत्यत्व असंच सुटतं, तेही आपल्याला कळत नाही. त्याची खूण केवळ आपल्याला जगाचे परिणाम आपल्यावरती होईनसे होतात. देहाच्या विकारांचे परिणाम दुःख रूपाने होईनसे होतात. त्याची वेदना जाणवेल, ऐग पण होईल, पण दुःख रूपाने त्याचे परिणाम होणार नाहीत. हे जेव्हा असा बुद्धीचा निश्चय होतो, सोहम, मी ते आहे, असा पक्का निश्चय ज्या वेळेस होतो त्यावेळे त्याचा हा परिणाम होतो. आणि हा स्वानुभव आहे. स्वयंप्रकाश ब्रह्मानंदाचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण त्या ब्रह्माच्या ठिकाणी मन वाणी काहीही पोचू शकत नाही. कोणीच पोचू शकत नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. पोचायला दुसरं काहीतरी पाहिजे, तिथे काहीही पोचू शकत नाही. आणखीन म्हणून तिथे मनाला प्रवेश नाही, मनाला बोध होत नाही. मन तिथे मनन त्याच्याबद्दल काहीही करू शकत नाही. यत्र वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह म्हणून श्रुती सांगते की जिथे वाणी आणखीन मन हे दोन्ही ते न मिळवता आल्यामुळे परत फिरतात. तिथनं शक्य नाही तिथपर्यंत त्यांनी जाणं. मन जर का जात असतं तर त्याचा वेगळेपणाने अनुभव आला असता, पण मन पोचू शकत नाही. वाणी त्याच्याबद्दल काहीही वर्णन करू शकत नाही, काहीही बोलू शकत नाही. असं जे आहे तर त्या ब्रह्माचा तुला प्रत्यक्ष अनुभव आला आहे असं श्री गुरु आपल्या शिष्याला सांगतात. आणि पुढे ते ब्रह्माचं वर्णन करतायत. कसं वर्णन सांगतायत की जे स्थूळ नारूढ ठेंगणे ना वाढ ते महासुख गोड ब्रह्मस्वरूप. आपण व्यक्तींकडे बघताना म्हणतो किती जाडी आहे, तो हडकुळा आहे, लठ्ठ, आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करत असतो. कोणी उंच असतं, कोणी बुटकं असतं, कोणी मध्यम उंचीचं असतं. आपण जी वर्णनं करतो ती अशी आकाराच्या वर्ण, रूप, रंग, गुण या सगळ्यातनं आपण वर्णन करतो. पण हे सगळे जे आपण वर्णन करतो तर ते आपण डोळ्यांनी बघतो वगैरे, त्या पद्धतीने आपल्याला ते कळतात गुणधर्म. ब्रह्माच्या बाबतीत कसं बघणार त्याला? हे जे धर्म आहे ते शरीराचे आहेत. उद्या मृत्यू आला मलाच म्हणते, त्या शरीराचं काय होणार आहे? गेलं, संपलं. मग माझं ज्ञान होणार आहे का कोणाला? नाही होणार. म्हणून ब्रह्म जे आहे तर त्याचं ज्ञान असं होत नाही. स्थूल नाही, कृश नाही, काळं, गोरं, उंच, बारीक, बुटकं, काहीही पद्धतीने कुठच्याही पद्धतीने त्या गुणांचं वर्णन नाही करतायत, कारण त्याला गुण पण नाही आहेत, निर्गुण आहे ते, निरवयव आहे. अवयव म्हणजे कण. पदार्थ जेव्हा कण अनेक कण एकत्र येऊन बनतात तेव्हा त्याला काहीतरी आकार येतो, ज्याला रूप म्हणतात. रूप म्हणजे आपण रूपवान ह्या पद्धतीने जे म्हणतो म्हणजे सुंदर ह्या अर्थी, तसा हा शब्द नाही आहे. रूप म्हणजे कुठचाही आकार जो आपल्याला कळतो, जो डोळ्यांना दिसतो. रूप हा डोळ्यांचा स्वभाव आहे, म्हणजे डोळ्यांच्या साह्याने रूप आपल्याला कळतं. तसं ब्रह्म नाहीये. ब्रह्माला आकार उकार काही नाहीये, कारण ते निरवयव आहे, कणांचं बनलेलंच नाहीये. मग आकार कुठून येणार त्याला? गुण पण नाहीयेत, निर्गुण आहे ते. समर्थ त्याच्या बाबतीत म्हणतात की आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. म्हणजे सद्गुरूंचं वर्णन करायला निघाले. जेथे माया स्पर्शो शकेना ते रूप मज अज्ञाना केवी कळे, म्हणून ते म्हणतात की मायेचा सगळा प्रांत जो कळतं असं आपण वेगळेपणाने म्हणतो ना, ते सगळं मायेच्या प्रांतातलं. मायेच्या प्रांतातलं म्हणजे ह्या जगातलं आहे.
ब्रह्माहून जे जे म्हणून वेगळं ते मायेच्या प्रांतात, आणि त्याचं वेगळेपणाने ज्ञान होऊ शकतं. पण ब्रह्म जे आहे त्याचं वेगळेपणाने ज्ञान होणंच शक्य नाही, कधीही होणार नाहीये. पण अशा ब्रह्माचा तुला अनुभव आला, तुला अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. आपल्याला म्हणजे ब्रह्म शरीरात असतं हे बरोबर आहे. शरीरात जे ब्रह्म अडकल्यासारखं होतं त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि जे व्यापक ब्रह्म असतं त्याला ब्रह्म म्हणतो. प्रत्येक शरीरात अडकल्यासारखं झालंय. अडकल्यासारखं झालंय म्हणजे काय? अनेक घट आहेत, खूप मडकी केली आहेत कुंभारांनी. प्रत्येक मडक्यात आकाश अडकल्यासारखं झालंय की नाही? आकाश आहे की नाही प्रत्येक मडक्यात? मग हे या मडक्यातलं आकाश, हे त्या मडक्यातलं आकाश, असं वेगवेगळं आपण दाखवू शकतो. पण वास्तविक बघतात ते मूळ आकाशापासून वेगळं आहे का? त्या मडक्याच्या अंतर्बाह्य आकाशच, मुख्य आकाशच व्यापून आहे. तसंच ब्रह्म आपल्या अंतर्बाह्य व्यापून आहे. पण तरी देखील शरीरात अडकल्यासारखं झालाय, भ्रम झालाय तो. म्हणून आपण त्याला आत्मा असा वेगळा एक नाव देऊन टाकलेलं आहे. आणखीन मग त्याच्या आत्म्याला शांती मिळो वगैरे म्हणतो. त्याच्या आत्म्याला शांती बिंती काही नाही. जीवात्म्याला एक वेळ म्हटलं तर ठीक आहे की जीव जातो, प्राण जातात, आत्मा जात नाही. आत्मा आणि ब्रह्म यांच्यात काहीही फरक नाहीये. पण ब्रह्म शरीरात राहतं हे बरोबर, पण शरीरापासून अलिप्त असतं. जसं आकाश त्या म्हणजे मडक्यात जरी असलं तरी ते मडक्याला चिकटत नाही, ते त्याच्यापासून अलिप्तच असतं, कायम अलिप्त असतं. आणि ब्रह्म जे आहे तर ते आनंद रूप असल्यामुळे सगळ्यांना ते वास्तविक हवं असतं. वास्तविक सगळे जण ब्रह्माच्याच मागे लागलेले आहेत. माऊलींची एक फार छान ओवी आहे की देखे मनुष्य जात सकळ, ते स्वभावता भजनशीळ, जाहले असती केवळ माझ्याच ठाई. म्हणजे काय आहे की सगळी मनुष्य जात म्हणजे जे काही आपल्याला माहिती आहेत, कोणीही माणूस सुख हवं असतं त्याला, आणि सुख हे त्या भगवंताचं स्वरूप आहे, त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि प्रत्येक जण सुखाच्या मागे असतो, म्हणजे सुखाला भजत असतो. म्हणून भगवंत सांगतात की सगळेजण माझंच भजन करतायत, आनंदाचं भजन करतात, आनंदाच्या मागे लागलेले आहेत. म्हणून सगळ्यांना मीच हवं आहे म्हणून सांगतायत ते. तसं ब्रह्म असं असल्यामुळे सगळ्यांना ते हवं असतं, सगळ्यांना प्रिय असतं. शरीर एक वेळ प्रिय अप्रिय, बुद्धी प्रिय अप्रिय काही असेल, काय माझी बुद्धी सारखं विसरतीये अशा पद्धतीने वाटू शकतं. काय माझं शरीर जरासं बारीक असतं तर बरं झालं असतं वाटू शकतं. पण तसं ब्रह्माच्या बाबतीत काहीही नाही. हे सगळं जे आहे हे धर्म शरीराचे आहेत. देखीजे देहीचा धर्मो देही, आत्मा आत्मयाचे ठाई. हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे देहाचे धर्म आपण आत्म्यावरती लादायचे नसतात, ते देहाचे देहाच्याच ठिकाणी ठेवायचे. आणखीन आत्मस्वरूप जे आहे ते कसं आहे तो विचार ठेवायचा. आत्मस्वरूप जे आहे ते सच्चिदानंद रूप आहे, आणखीन ते खरं माझं स्वरूप आहे हे लक्षात ठेवायचं. तिथे जे परब्रह्म अखंड, बोलता वेदासी कुवाड, तो अनुभविता होय कबाड विषय सुख. हे जे परब्रह्म आहे हे निरवयव आहे, आपण पाहिलं ते अखंड आहे. अखंड आहे म्हणजे काय? खंड नाही. खंड नाही म्हणजे काय? त्याचे तुकडे पाडता येत नाहीत. का नाही? निरवयव आहे. आकाशाचे तुकडे कधी पाहिल्यात पाडलेले? घटाकाश म्हणून आपण जे वेगळं म्हणतो तो वास्तविक तुकडा पडलेला आहे का आपल्या कल्पनेतला तुकडा आहे तो? आपण कल्पनेत वेगळं ते त्याला नाव दिलेलं आहे, पण ते आकाशापासून वेगळं कधीच नव्हतं. तसंच ब्रह्म जे आहे
ते आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. आकाशाला गुण तरी आहे. शब्द हा गुण आहे आकाशाचा. पोकळी हे स्वरूप आहे आकाशाचं. तसं ब्रह्माचं काहीही नाहीये. ब्रह्म घनदाट आहे, निघोट आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही म्हणून सांगितलंय. भरला घनदाट हरी दिसे आहे, सगळीकडे आहे तो जागा नाही, तया वीण कोठे रिता ठाव नाही म्हणून सांगताय. का नाही? कारण तो व्यापक आहे. त्याचे कुठेही तुकडे पाडता येत नाहीत, ते वेगळं करता येत नाही. कारण ते निरवयव आहे, सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आकाशाच्या चाळणीतनं ते चाळून घेता येण्या इतकं सूक्ष्म आहे. त्याच्यात त्यामुळे भेद नाही आहेत काही. एकरस आहे, अखंड एकरस, एकमेव अद्वितीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, अखंड एकरस. हे स्वगत भेद म्हणजे काय? आपल्याला आता काय म्हणूया, हात, पाय, नाक, डोळे हे एका देहातलेच भेद आहेत की नाही? ते स्वगत भेद. स्वगत, स्वतःमधले म्हणजे एकाच वस्तूमधले हे भेद आहेत. झाडामध्ये खोड, पानं, फांद्या, फुलं, फळं स्वगत भेद आहेत. असा भेद ब्रह्मात नाही. कारण ब्रह्माला अवयवच नाहीयेत, निरवयव आहे ब्रह्म. किंवा सजातीय म्हणजे एकाच जातीचे दोन, दोन वृक्षांमध्ये सजातीय भेद आहे, दोन माणसांमध्ये सजातीय भेद आहे. तसा भेद ही ब्रह्मात नाही आहे. कारण ब्रह्माच्या जातीचं दुसरं ब्रह्म नाही अस्तित्वात, एकमेव आहे ते. त्याच्यात विजातीय भेद पण नाहीये. विजातीय म्हणजे माणूस आणखी वृक्ष, माणूस आणि दगड. म्हणजे दगडासारखा माणसाची बुद्धी असली तरी पण शेवटी भेद आहे ना. माणूस आणखीन दगड, माणूस, वृक्ष, दगड, वृक्ष हे जे सगळे आहेत हे भिन्न जातीचे, म्हणजे त्याच्यात विजातीय भेद म्हणतात. असे कुठलेही भेद नाही, म्हणून भेदशून्य असं ह्याला नाव दिलेलं आहे. इथे जे म्हटलंय ब्रह्म निरवयव आहे, त्यामुळे ते भेदशून्य आहे, ते अखंड आहे. म्हणून भेद नसल्यामुळे, तुकडे पाडता येत नसल्यामुळे, निरवयव असल्यामुळे ते अखंड आहे. त्याला सुरुवात कुठे नाही, शेवट कुठे नाही. जर का शेवट सुरुवात असता तर त्याचा खंड पडला असता, ते वेगळं कुठेतरी आहे असं म्हणता आलं असतं. पण ते नाही, असं कुठेही नाहीये. अनंत ब्रह्मांडांना व्यापून त्याच्या पलीकडे ते आहे, इतकं ते व्यापक आहे. म्हणून त्याचं स्वरूप कोणालाही सांगता येत नाही. वेद हे शब्दराशी नाही ज्ञान तयापाशी, जे वेदांगुली निर्देशी स्वरूपतेची. वेद आपल्याला बोट दाखवतात की अशा पद्धतीने आहे ते ब्रह्म, तू आहे, सगळं ब्रह्म आहे. बुद्धीच्या माध्यमातून ते आपल्याला शक्य आहे. तिथपर्यंत पोचणं, बुद्धीला मागे टाकायला लागते फक्त तिथपर्यंत पोचताना. हे सगळं आपल्याला वेद सांगतात. शब्दांची राशी आहे, पण प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ते ब्रह्मस्वरूप नाहीयेत. ते नेती म्हणजे असं नाही ब्रह्म, असं नाही, अशा पद्धतीने सांगून गप्प बसतात. वेद त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ते मौन शेवटी पत्करतात. आणि एकदा त्या ब्रह्माच्या सुखाचा अनुभव आला की मग विषयातनं सुख आहे आणि ते मला हवं असं म्हणून विषयांच्यासाठी प्रयत्न करण्याचा खटाटोप आपला कमी होतो. जेव्हा दृढ अनुभव येईल तेव्हा तो खटाटोप थांबतो. वैराग्य जेव्हा येतं, विचारांनी वैराग्य येतं, तर तेव्हा विषयात सुख नाही हे आपल्याला कळतं. म्हणून त्याच्या मागे आपण धावत नाही. पण ज्या वेळेस प्रत्यक्ष हा अनुभव येतो, ज्या वेळेस आपण काय म्हणूया तद्रूप होतो, कायमचं होतो, जगाचा जेव्हा बाध होतो, तेव्हा अखंड सुख जे, ज्याचं अवर्णनीय सुख जे असतं ते त्यांच्या हातात असतं. आणि असं सुख असताना त्या क्षुद्र सुखांच्या मागे कोण धावणार आहे? जगातल्या सुखांच्या मागे कशाला धावायचं? ती असोत नसोत त्याची काय पर्वा असणार आहे? जेव्हा अखंड सुखाचा ठेवा मिळालेला आहे, तर मग बारीक चिल्लर पैशाच्याकडे जाणार आहोत का आपण?
अखंड सुखाचा ठेवा येतो, खाण येते. आणि अशी मिळाल्यानंतर आपोआपच जगातल्या विषयातला सगळा इंटरेस्ट कमी होतो, त्याच्या मागे धावणं थांबतं. आणि ते जे वैराग्य येतं ते खरं वैराग्य येतं. तोपर्यंत आपलं थोडंसं विचारांनी आलेलं आहे म्हणा, किंवा स्मशान वैराग्यासारखं असू शकतं, पण अनुभव आला, तो दृढ व्हायला लागला की वैराग्य जे असतं ते सहज असतं. ज्याला गुणगंध वैराग्य असं म्हणतात, की वैराग्याचं सुद्धा वैराग्य आहे. मी वैरागी आहे, म्हणजे वैरागी नाही म्हणत त्याला, वैराग्य माझ्याजवळ आहे, विरागी मी आहे असं सुद्धा तो म्हणणार नाहीये. इतकं त्याचं ते सहज झालेलं असतं. कशाला विषयांच्या मागे धावणार आहे? पंचदशीत बृहदारण्यकातल्या एका मंत्रावरती एक पूर्ण जवळजवळ 300 श्लोकांचा प्रकरण आहे. तृप्तिदीप म्हणून जे आहे ते आहे. आणि त्याच्यात हेच सांगितलेलं आहे की किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजवरेत. म्हणजे ज्याला हा अनुभव आलेला आहे तर तो कसली इच्छा करून कुठच्या गोष्टीच्यासाठी शरीराच्या पाठोपाठ धावेल. जो ज्ञानी होतो त्याची ही स्थिती होते. त्याला सहज सुख जे स्वतःमधलं सुख आहे, जे माझ्याजवळ कायमचं आहे, ते सुख सोडून विषय सुखाच्या मागे तो धावणार नाही. म्हणजे असं नाहीये की जर का समोर आलं, प्रारब्ध समोर आणून देतं, तो भोगणार नाही असं अजिबात नाहीये. समोर आलं, मी वैराग्य संपन्न, मला हे चालत नाही वगैरे अशा पद्धतीने तोंड वाकडं तो करणार नाही. एकदा मी बघितले होते, एक संन्यासी होते, एका देवळात बसले होते, आणि जो काय आव होता ना सांगता येत नाही. असं मला तेवढं गंभीर चेहरा करणं मुश्किल जात आहे, पण अशी मान अगदी ताठ्याची, आणखीन कुबडीच्या वरती असा हात ठेवलेला, अजिबात बोलत नव्हते, बघत नव्हते कोणाकडे, स्मितहास्य सुद्धा नाही तोंडावरती, प्रसन्नता जाऊन दे बाजूला. हा अहंकाराने फुगलेला देहबोलीतनं आपल्याला कळतं. जो ज्ञानी असतो तो असा नसतो. जो आनंद असतो तो प्रकट असतो, प्रसन्नतेच्या रूपाने प्रकट असतो. बरं, भोग म्हणजे काय? ते विषयासारखे नाही आहेत. प्रारब्धाने जर का ते असले समोर, घ्यायला काय अडचण आहे? तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे बोधू न मिळे तयाचा. एकनाथ भागवतातलं महाराज सांगतायत की तो विषयांच्या वरती अगदी जरी लोळत असला राजवैभवात जनकासारखा, तरी त्या विषयांच्या संगतीने त्याचा बोध मलिन होत नाही. त्याचा बोध जो असतो तो तसाच असतो. कारण त्याला माहिती असतं की हे जे सगळे आहेत, सुखाचे असतील नाही तर दुःखाचे असतील, ते शरीराला प्रारब्धाच्यामुळे मिळत आहेत. मी त्याच्यापासून अलिप्त आहे, माझा ह्याचा काही संबंध नाही. शरीराला होत आहे, होऊन दे. मग ते ह्याचे भोग असतील, काय म्हणूया, सुखाचे असं आत्ता आपल्याला म्हणायला लागताय, किंवा दुःखाचे असतील, कसलेही असले तरी ते शरीराला होत आहेत. माझा आणि त्याचा संबंध काय आहे? मी आनंद रूप आहे, ही त्याची इतकी खात्री असते की किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंचवरेत. कशाच्यासाठी, कुठल्या इच्छेने तो शरीराच्या मागे धावेल, म्हणजे शरीराला सुख देण्याच्या मागे धावेल, म्हणजे विषयांच्या मागे धावेल. गरजच नसते तिथे. कायमचं त्याच्याजवळ हे सुख आहे. जेथ निद्रा ना जागणे, जेथ करणे ना भोगणे, जेथ सुखाते चाकणे आपण पाची. म्हणजे ती जी त्यांची स्थिती असते तिथे निद्रा नाही, आणखी जागही नाही. म्हणजे काय? अवस्थांच्या पलीकडला येतो. जागृती अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, या सगळ्या अवस्थांच्या तो पलीकडे असतो. करणे ना भोगणे, करणंही नाही, कर्तृत्व नाही,
कर्तृत्व नसल्यावर भोक्तृत्व पण नाही. जो करतो तो भोगतो की नाही. तसं तिथे कर्तृत्वाने मी केलं हा विचार नाहीये. जे काम आहे ते समोर आलेलं कर्तव्य असतं ते करून टाकायचं असतं. त्याच्यात काही वेगळं हे नाहीये. आणि भोग सुद्धा मी भोगतोय ह्या पद्धतीने नसतो. म्हणून ते म्हणू शकतात की मी काही खाल्लं नाहीये. म्हणून ह्या स्थितीत सुखच सुखामध्ये मिसळलेलं असतं. तिथे त्रिपुटी नसते, केवळ सुखरूपता असते. ही आपल्याला कल्पना करणं पण वेगळं जातं. आपल्याला मी सुख भोगणारी, ते सुख देणारा पदार्थ आणखी मी ते भोगते, अशा पद्धतीने आपला त्रिपुटीत सगळा व्यवहार चालतो. मला अमुक पदार्थाचं ज्ञान होत आहे, त्रिपुटी, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, सगळे व्यवहार आपले त्रिपुटीत चालतात. पण याच्या बाबतीत मात्र तोच ब्रह्म झाल्यामुळे असं त्रिपुटींच्या पलीकडे असतो, 3 गुणांच्या पलीकडे असतो, 3 अवस्थांच्या पलीकडे असतो. त्याची ही स्थितीच वेगळी असते. सुखच जणू सुखाला भोगतं अशा पद्धतीने आहे. विश्रांती विश्रांतीला जाते. समर्थांनी असं वर्णन केलेलं आहे. अमृतानुभवात अशाच पद्धतीने वर्णन आहे. तिथे वेगळेपणा नसतो कुठे, तर त्यामुळे ते समजावं म्हणून ही भाषा वापरली जाते. वास्तविकतेचं वर्णनच करता येत नाही, पण समजावं म्हणून अशा पद्धतीने वर्णन केलं जातं. आता इथे आपण थांबूया. आज 41 नाही सॉरी 40 पर्यंत झालेले आहेत. काही शंका असली तर. मावशी, श्रीराम, एक संदर्भ देताना तुम्ही म्हणालात की आकाशाच्या चाळणीतून सूक्ष्म काळ चाळणं, ते थोडं क्लिअर करता येईल जरा? मला कळलं नाही. काय आहे, आकाश जे आहे ना त्याला गुण आहे की नाही? आकाश अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्याला डोळ्यांना दिसतं का आकाश? नाही दिसत. म्हणजे तिथे आकाश देखील निरवयव म्हटलं जातं. पण ब्रह्म जे आहे ते त्याला कुठलाही गुण पण नाहीये. आकाशाला गुण आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडं स्थूल आहे. ब्रह्म त्याला गुण पण नाहीये. म्हणून ते समर्थांनी पण तीच उपमा वापरलेली आहे, माऊलींनी पण तीच वापरलेली आहे की आकाशाच्या चाळणीतून ते चाळून घेता येईल असं सूक्ष्म आहे. बर. ते ह्या दृष्टीने आहे की आकाशाला स्थूलता आहे असंही म्हणण्यात येतं. त्यामुळे की जर का आकाशाला गुण आणखीन धर्म म्हणजे कार्य हे जर का नसते तर त्याला सुद्धा ब्रह्म म्हणता आलं असतं. त्यातल्या त्या जवळ उपमा आकाशाची देता येते ब्रह्माला, कारण ते निरवयव आहे. निरवयव दुसरी गोष्ट नाहीये. बर, ठीक आहे. श्रीराम. मावशी नमस्कार. नमस्कार. 33वा आपण श्लोक घेतला ना, की त्याच्यामध्ये कामधेनूचा उल्लेख आहे. ऐशी प्रार्थना ऐकून कामधेनू, त्याच्यामध्ये तुम्ही संवादी कामना सांगितली. तर मग ती संवादी कामना म्हणजे संवादी माया या अर्थाने घेता येते का? अशा हो, जेव्हा कामना असते ना तो मायेचाच नेहमी भाग असतो. माया इतकी व्यापक आहे की जे जे दिसतं, जे जे मनासी भासले, जे जे दृष्टीसी देखिले, ते स्वरूप मायेचे. बरोबर. जिथे जिथे मन जातं ते माया आहे. कारण माया हा पहिला परब्रह्मावरचा तरंग आहे. मी आहे ही जाणीव जी आहे, जाणीव ती की माया. बरोबर. म्हणजे या अर्थाने घेता येईल तसं संवादी कामना म्हणजे संवादी माया, कारण ती आपल्या परब्रह्माच्या उंबऱ्यापर्यंत नेऊन सोडणारीच आहे ना. म्हणून ती असं. दुसरं फार छान मनाच्या श्लोकातलं आहे की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या.
हा हा हा. मुळी कल्पना दो रूपे तेची झाले, विवेके परी सस्वरूपी मिळाली. तिथे वा. माया जी आहे, हम्म, सुविद्या माया, हम्म, ती आपल्याला घेऊन जाते. आणि ही कल्पना जी आहे, संवादी कल्पना जी आहे, ती हम्म. सुविद्या माया आहे. बरोबर बरोबर. आणि एक मावशी असं विचार, स्वयंप्रकाश कोणत्याही प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही किंवा तो प्रकाशित नाही, मग त्याची अनुभूतीच घ्यावयाची का, असा अर्थ घ्यायचा का? मग तर कळत नाही म्हणजे त्याची अनुभूतीच घ्यावयाची काय, असं एक ते आहे. होऊन, ब्रह्म होऊन अनुभवावे. हा हा हा. आणि केवळ प्रत्यक्ष नाही, अनुमान वगैरे जी 9 प्रमाण सांगितलेली आहेत ना, हा हा हा. त्याही प्रमाणाने ते कळत नाही, वेगळेपणाने ते कळूच शकत नाही. बरोबर. त्याच्याबद्दल अनुमान करता येत नाही, त्याला कसली उपमा देता येत नाही, अर्थापत्ती प्रमाणाने कळत नाही, हा. ते नाही अशी जागाच नाही, त्यामुळे अनुपलब्धी प्रमाणाचा ते विषय नाही नाही. हा वगैरे. हे जे सगळी प्रमाण आहेत, हा. तर त्यांचा त्याला ते विषयच होऊ शकत नाही. म्हणून लागू पडत. होऊन अनुभवावे म्हणून म्हटलेलं आहे संतांनी. बरोबर. धन्यवाद ताई, धन्यवाद. समजलं. जोशी ब्रह्मघोटाळा हो. मावशी, बोल. आता आपण म्हटलं की जाणीव जिथे जिथे तिथे तिथे तो मायेचा प्रांत आहे. पण आपण जेव्हा आपल्याला कळतं हे म्हणतो, ते कळणं हे चित्तचं लक्षण आहे, राईट? बरोबर आहे. तर जाणीव आणि कळणं हे दोन्ही पण एकच मिनिंग आहे ना त्याचं. मग ते आपण चित्त लक्षण म्हणतो, तर मग ते मायेच्या प्रांतातलं असं का? म्हणजे हा गोंधळ होतोय थोडासा माझा. हे बघ, मला एक सांग पल्लवी, की चित्त म्हणजे आपण कळतं म्हणतो, कोणाला कळतं, काय कळतं, किती कळतं, सगळे हा. प्रश्न येतात की नाही तिथे. हो हो. आणि चित्तचा अर्थ ज्ञेय निरपेक्ष ज्ञान आहे. म्हणजे हं, तिथे जे काहीही पदार्थ नाही, ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, तरी सुद्धा जे शुद्ध ज्ञान आहे हं, त्याला चित्त म्हणतात. हं. शुद्ध म्हणजे त्या शुद्ध ज्ञानाचं वर्णनच नाही करता येत, हो. कारण तिथे ज्ञाता ज्ञेय काही नाहीये, बरोबर. केवळ ज्ञान आहे. केवळ ज्ञान ही संकल्पना आपल्याला कळायला किती अवघड आहे. हो हो. जसं केवळ अस्तित्व आहे ना, सत हं. हो. म्हणजे कुठलाही पदार्थ नसला तरी ब्रह्म आहे, म्हणजे केवळ हं, अस्तित्व त्याचं आहे. तसंच हं, काहीही नसलं तरी ते ज्ञान रूपानी आहे, ज्ञान रूप आहे ते, हं, त्याचं ज्ञान होत नाही, ते ज्ञान रूप आहे. हं. आणि म्हणून तिथे जेव्हा ज्ञान होतं म्हणजे जाणीव होते, ती माया येते. तिथे त्रिपुटी आली ताबडतोब. त्रिपुटी हो आली म्हणजे हो हे झालं. हो. ओके. त्या चित्तची कल्पना आपल्याला जराशी कळायला अवघड जाते, हे खरंच आहे. कशावरही अवलंबून नसलेलं ज्ञान म्हणजे काय, जिथे ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, तरी ज्ञान आहे, हे काय आहे? ते तत्व आहे. ज्ञान हे तत्व आहे, आनंद हे तत्व आहे, हं, अस्तित्व हे तत्व आहे. हं, अस्तित्व आलं की तो मायेचा प्रांत आला, ईश्वराचा हं, प्रांत आला. हं, पण सत जेव्हा म्हणतो तर तेव्हा ते शुद्ध तत्व आहे ते, हं, हं. आणखी ते दाखवता येत नाही. हो. म्हणूनच ब्रह्म कसं आहे हे सांगता येत नाही. ते ह्या पद्धतीने त्याचा अदमास बांधायला लागतो, आपल्याला जे माहिती आहे त्याच्या साह्याने. हं,
थांबायचं आता. घेऊ श्लोक मावशी. या. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री